सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवक प्रभागातल्या कामाच्या नावानं बोंब. लोकवर्गणीतून अखेर स्थानिकांनीच केली नाली सफाई आणि शौचालय दुरुस्ती. पण आता तरी प्रभागाचे नगरसेवक जागे होणार का? वर्षभर पाठपुरावा करूनही नाशिक महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्यानं फुलेनगर कालिकानगर परिसरातले लोक त्रस्त आहेत. शौचालयांची दुरुस्ती, तुंबलेल्या गटारी स्वच्छ करणं या मागण्या पूर्ण केल्याच जात नाहीयेत. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पालिकेकडून काहीच कारवाई होत नाही म्हणून त्रस्त नागरिकांनी 20 ते 25 हजार रुपयांच्या लोकवर्गणीतून शौचालयांची दुरुस्ती केली. एवढ्यावरच न थांबता पै पै जमवून गटार सफाई देखील केली. हे सर्व काही होत असताना पालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत होतं. अखेर पालिका प्रशासनाला जाग करण्यासाठी इथल्या नागरिकांनी झी हेल्पलाईनची मदत घेण्याचा निर्णय घेतला. पुढचे चंबर भरले ते पाणी घरामध्ये धावतं. काही नगरसेवकाला बोलायला गेलं का ते म्हणतात पाठवतो माणसं काही येत नाही, माणसंही नाही येत, काही नाही. आमच्या पदरचे पैसे आम्ही खर्च करून आज संडास साफ करून घेतलेले. पुढचे चंबर आम्ही 30-40 रुपये काढून चंबर साफ करून घेतलेले. घरात अक्षरशः आमच्या आळ्या येत आहेत. इतका ताण, आमचे लेकरं पोरं आजारी पडतील तर काय करायचं आम्ही? आम्हाला काही सोय नाही, कुठली सोय नाही. आम्ही स्वतः करतोय आणि या नाल्या नकोय आम्हाला ढापे नको. नाल्या ज्या आमच्या पुरी नाल्या त्या नाल्या पाहिजे. नगरपालिकेवाल्याला विचारलं आम्ही का बा हे गाठीचं आहे, तर ते काय म्हणता नाही हे डेनीचं काम आहे ना आमच्याकडे नाही, हे डेनीचं काम त्यांच्याकडे. मग परत त्यांना विचारलं का नाही हे आमच्याकडे नाही ते साहेबाकडे. आता त्यांना सांगितलं का तो साहेब कोण आहे तो दाखवा, तर ते उडवा उडवीचे उत्तर देतात. जास्ती बोललेलं मग ते गुन्हे दाखल करतात नगरपालिकेवाल्या. झी हेल्पलाईनच्या टीमनं फुलेनगर कालिकानगर परिसराची पाहणी केली. त्यानंतर आम्ही गाठलं प्रभागाच्या नगरसेविका माजी विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांना. कर्डक आणि स्थानिकांचा संवाद घडून आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. हे सर्व घडत असताना याची माहिती सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक विशाल घोलप यांना मिळाली. त्यांनी तात्काळ आपला प्रभाग गाठला. दोन्ही नगरसेवक आमनेसामने येताच लोकवर्गणीतून सफाई केल्याच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली. श्रेयवादासाठी सगळा खटाटोप सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे काम पूर्ण करायला वेळ लागत असल्याची कबुली देण्यात आली. पण यापुढे सातत्यानं ही कामं मार्गी लागतील असं आश्वासनही दोन्ही नगरसेवकांनी दिलं. प्रशासनाने जर प्रामाणिकपणे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते तर लोकांनी कशाला वर्गण्या काढल्या असत्या? इथं प्रामाणिकपणे प्रशासन दोषी आहे. एकूण 8 शौचालय आमच्या वॉर्डात आहेत. 4-5 लोक 8 शौचालय आणि प्लस 200 गल्ल्या. कसं काही गणित बसणार आहे? समीकरण कसं जुळणार आहे? तर आपण त्या ठिकाणी आपल्याच लोकांना ज्या महानगरपालिकेचे कर्मचारी असू दे किंवा ठेकेदाराचे कर्मचारी असू दे त्यांच्या मार्फत आपण नक्कीच लवकरात लवकर म्हणजे पावसाळ्यात जास्तीत जास्त सुरू व्हायच्या आधी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नक्कीच प्रयत्न करू. कालिकानगर मधल्या नागरिकांनी स्थानिक पातळीवरची कामं पूर्ण करण्यासाठी मोहल्ला कमिटीची स्थापना केली आहे. मात्र वर्षभर पाठपुरावा करूनही काहीच होत नाही म्हटल्यावर या नागरिकांनी झी हेल्पलाईनच्या टीमकडे समस्या मांडली आणि त्यांचं काम तातडीनं पूर्ण झालं. सर्व लोकांनी एकत्र येऊन जे टॉयलेटचे भांडे होते ते चेंज केले, गटारीची स्वच्छता चांगल्या पद्धतीने साफ केली. यासाठी सर्व लोकांचं मी अभिनंदन व्यक्त करतो आणि झी हेल्पलाईननी जो आमचा प्रश्न हाताशी घेतला त्यासाठी मी परत एकदा झी हेल्पलाईनचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही पक्षांचे नगरसेवक असूनही नागरिकांची कुठलीच कामं होत नाहीत. त्यामुळे आम्ही यांना निवडून द्यावं तरी का असा सवाल या नागरिकांच्या मनात उपस्थित होतोय. पण यापुढे त्यांची कामं वेळच्या वेळी मार्गी लागतील यात काही शंकाच नाही. पण जर तसं होणार नसेल तर झी हेल्पलाईनची टीम आहेच, कारण सवाल तुमच्या हक्काचा आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.